विश्वास शुद्धतेचा, आनंद आरोग्याचा, शुभ कार्य असो वा कोणताही कार्यक्रम, आनंदाच्या बासुंदी, श्रीखंड आणि आईस्क्रीमची चवच न्यारी. आनंदाची उत्पादने आईस्क्रीम, कुल्फी, श्रीखंड, बासुंदी, दही, ताक, लस्सी, पेढे, कप, कोन आणि बरंच काही. आनंद आईस्क्रीम अँड मिल्क प्रोडक्ट्स, रामानंद नगर, तालुका पलूस. संपर्क 90 11 30 93 99 99 75 57 16 86. कराडसाठी 90 11 16 93 99. गुरुवार आठवडी बाजारात भरभरून प्रतिसाद. मंगळवार बाजाराचेही शिस्तबद्ध नियोजन. नगराध्यक्षा संजीवनी पुदाले. पलूस शहराचा विस्तार आणि वाढती गर्दी लक्षात घेता मंगळवारी आणि शनिवारच्या बाजाराचा शहरातील वाहतुकीवर मोठा ताण येत होता. विशेषतः मंगळवारी बाजारपेठेत आणि मुख्य रस्त्यावर विक्रेते बसत असल्याने 5 ते 6 मोठ्या रुग्णालयाच्या परिसरात रुग्णवाहिका अडकून पडण्याचे प्रकार घडत होते. ही गंभीर समस्या ओळखून पलूस नगर परिषदेने गुरुवारी तिसरा बाजार भरवण्याचा निर्णय घेतला. पलूस बाजार समितीच्या आवारात गुरुवारच्या तिसऱ्या बाजाराच्या या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर आता शहरातील मुख्य रस्त्यावरील वर्दळ कमी झाली. रुग्णवाहिका व पादचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पवार हॉस्पिटल ते देशमुख हॉस्पिटलपर्यंतचा पूर्ण रस्ता खुला करून मंगळवार बाजारातच सर्व व्यापाऱ्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे मंगळवार बाजारालाही एक चांगली शिस्त येणार आहे. शिवाय गुरुवारचा आता हा तिसरा बाजार मार्केट कमिटीच्या सुरक्षित आवारात भरवला जात आहे. या ठिकाणी संरक्षक भिंत आणि पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था असल्याने महिला व ज्येष्ठ नागरिकांची मोठी सोय झाली आहे. मार्केट कमिटीत बाजार भरवल्यामुळे विक्रेत्यांना हक्काची जागा मिळाली असून ग्राहकांनाही शिस्तबद्ध वातावरणात खरेदी करता येत आहे, असं मत पलूस नगर परिषदेच्या नगराध्यक्षा संजीवनी पुदाले यांनी आवर्जून व्यक्त केले. या उपक्रमाच्या यशाबद्दल बोलताना नगराध्यक्षा संजीवनी पुदाले म्हणाल्या की पलूसमधील व्यापारी, नागरिक, पोलीस प्रशासन आणि नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सहकार्यामुळेच हा तिसरा बाजार यशस्वी झाला आहे. सर्वांच्या समन्वयामुळे शहराच्या वैभवात भर पडली असून आगामी काळातही शहराच्या सोयीसाठी अशाच प्रकारचे ठोस निर्णय घेतले जातील. यावेळी नगराध्यक्षा संजीवनी पुदाले, गटनेते गणपतराव पुदाले, बांधकाम सभापती धीरज घोरपडे, पाणीपुरवठा सभापती विजय जाधव यांच्यासह काँग्रेस पक्षाचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने नगरसेवक अमोल भोरे, अनिल कांबळे, कोमल सदामते, विद्युलता इनामदार, सारिका खारकांडे, प्राजक्ता पाटील, कविता पाटील, शहाजी मोरे, माणिक भोरे तसेच परिसरातील इतर मान्यवरांचा समावेश होता. नगर परिषदेमार्फत गेले काही दिवस आठवडी बाजाराचा विषय हा चालू होता आणि ह्या अनुषंगाने आपण अभ्यास करून ह्या मंगळवार आणि शनिवार ह्या आठवडी बाजारामध्ये होणारा वाहतुकीची कोंडी आणि नागरिकांना होणारा त्रास हे लक्षात घेता आपण असा निर्णय घेतला की हा तिसरा बाजार आपल्याला भरवायला पाहिजे. आणि त्या अनुषंगाने आपण गुरुवारी आठवडी बाजार मार्केट कमिटीमध्ये चालू केला. आणि आपण बघितलं मंगळवारच्या बाजारामध्ये अतिरिक्त जो बाजार भरतो बाहेर, जो रोडवर लोक बसत होती आणि त्या रोडवरती बरेच 5-6 दवाखाने तिथं असलेल्या कारणाने आणि तिथं होणारा नागरिकांना त्रास हे लक्षात घेता आपण गुरुवारचा बाजार चालू केला. आणि तो अत्यंत चांगल्या पद्धतीने आज तिथे चालू आहे. आणि नागरिक देखील आणि सगळे व्यापारी अत्यंत चांगल्या पद्धतीने खुश आहेत. कारण गुरुवारमध्ये बघितलं तर तिथं पार्किंगची सोय आहे आणि बाजूनं कंपाऊंड वॉल देखील तिथं आहे. त्यामुळे कुणालाही तिथं त्रास होत नाही. व्यापारी पण खुश आहेत, ग्राहक पण खुश आहेत. त्यामुळे हा आठवडी बाजार चांगल्या पद्धतीने आज आपण चालू केला आहे. आणि ही तिन्ही बाजार अत्यंत चांगल्या पद्धतीने आज चालू आहेत. तर अशाच पद्धतीनं सर्व व्यापारी आणि सर्वांनी आज पोलीस मंगळवारच्या बाजारात देखील आपण बघितला तर सगळ्यांच्या नियोजनानं पोलीस आणि आम्ही असो, नगर परिषदेतील सगळे कर्मचारी असो, व्यापारी वर्ग असो आणि ग्राहक असो, अत्यंत सर्वांनीही आपल्याला सहकार्य करून हा आपण चांगला मंगळवारचा देखील बाजार चांगला भरतोय, आज शनिवारचा देखील आज चांगला बाजार भरतोय आणि गुरुवारी आठवडी बाजारसुद्धा आज चांगला भरतोय. तर हा निर्णय आज चांगला झाला. यामागील सर्व जनतेचं, व्यापाऱ्यांचं आणि सर्वांचं, ग्राहकांचं मी खरोखर आभार मानते आणि थांबते.